जळगावमध्ये विसर्जन मिरवणूक पार पडणार असून या रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहेत। हे खड्डे वरचेवर बुजवले जात असल्यानं हे काम आता थांबवण्यात आलेले आहे। माजी महापौर जयश्री महाजन यांनी महानगरपालिकेच्या प्रशासनासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे। गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात पार पडणार आहे। याच पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त या मार्गावर तैनात ठेवण्यात आलेला आहे। परभणीमध्ये ईद ए मिलाद निमित्तानं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सेलू शहरामध्ये ईद ए मिलाद निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। युथ मूवमेंट ऑफ महाराष्ट्र, जमात ए इस्लामे हिंद या सामाजिक संस्थेनं घेतलेल्या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद लाभतोय। गणेशोत्सवानिमित्तानं IAS ओरियन स्कूल हिंदू कॉलनी दादर यांच्या शाळेतील छोटा शिशु आणि मोठा शिशुच्या 150 विद्यार्थ्यांनी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात येऊन श्रीचं दर्शन घेतलेलं आहे। राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी राऊतांवर टीका केली। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा वक्तव्यावरून हल्लाबोल केला असून राऊतांमुळे मार्केटमध्ये चालणारं प्रोडक्ट बंद पडेल असं सूरज चव्हाण म्हणतात। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। शिवाजीनगर भागात शोले स्टाईल आंदोलन करत पाण्याच्या टाकीवर चढून प्रहारनं आंदोलन केले। महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात बावनकुळेंचं मोठं वक्तव्य आहे। जिंकण्याकरता लढायचंय हाच महायुतीचा फॉर्म्युला आहे असं ते म्हणतात। ज्याची जिंकण्याची क्षमता त्यांचा आग्रह मान्य, तसंच कुणाचाही विशिष्ट आकड्यांसाठी आग्रह नाही असं देखील बावनकुळेंनी स्पष्ट केलं। देशाच्या विरोधी पक्षनेत्यासंदर्भात आमदार संजय गायकवाड यांनी वक्तव्य केलेलं आहे। त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आम्ही पावलं उचलणार आहोत अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी दिलेली आहे। सिल्लोड तालुक्यातील बहुली या पर्यावरणप्रेमी गावानं निसर्ग कवी पद्मश्री ना.धो. महानोर यांची प्रथम जयंती ही साजरी केलेली आहे। प्रसिद्ध निसर्ग कवी, चित्रपट गीतकार धनंजय गव्हाले यांच्या हस्ते जांभळाची 10 रोपं या ठिकाणी लावण्यात आली। नरेंद्र पाटलांनी मनोज जरांगे आणि राजेश टोपेंवर हल्लाबोल केलाय। मनोज जरांगेंमुळे राज्यात मराठा ओबीसी वाद सुरू झाला तर राजेश टोपे यांनी आंदोलन भडकावण्याचा प्रयत्न केला असा आरोप करतायत। रत्नागिरीमध्ये आज ईद ए मिलाद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। यावेळी आता धनची नाका ते मारुती मंदिर मार्गे थिबा पॅलेस मार्गावरती रॅली सुद्धा काढण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वंदे भारत मेट्रोच्या नावात बदल करण्यात आलेला आहे। वंदे भारत मेट्रोचं नाव आता भारत रॅपिड रेल म्हणून ठेवण्यात आलेलं आहे। शरद पवार यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र आहे। स्पर्धा परीक्षेतील विलंबासंदर्भात पत्र लिहिलं असून शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंना भेटण्याची मागणी केली आहे। नागपूरमधील धरमपेठमध्ये लावण्यात आलेल्या फलकातून सरकारी अधिकाऱ्यांना सद्बुद्धी दे असं गणरायाला साकडं घालण्यात आलेलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू धर्मासंदर्भात मोठं वक्तव्य केलं। हिंदू धर्म हा एक वैश्विक मानव धर्म आहे। हिंदू धर्म सर्वांचं कल्याण करतो असं मोहन भागवत म्हणतात। चीनमध्ये कुत्र्या मांजराची संख्या वाढतेय। लोकसंख्येच्या नियमानंतर तरुणांमध्ये कुत्रे मांजर सांभाळण्याची क्रेज आता वाढतेय। 2030 पर्यंत 4 वर्षांच्या मुलांच्या लोकसंख्येच्या कुत्री मांजराची संख्या असण्याची शक्यता वर्तवली जाते। सेबी प्रमुख माधवी बुच यांच्या विरोधात काँग्रेस पक्ष संतापलेला आहे। युवक काँग्रेसकडून आंदोलन देखील करण्यात आलेले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतात नवी 7 कोटी घरांची निर्मिती होणार असल्याचा संकल्प केला तर 3 कोटी घरांची निर्मिती सुरू झाली आहे। बाप्पाला निरोप देण्याकरता गिरगाव चौपाटीवर मुंबई महानगरपालिकेकडून तयारी करण्यात आलेली आहे। विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलीस यंत्रणा सज्ज आहे। जालन्यातल्या वडीगोद्रीमधल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भूखंड लिलावाला शेतकऱ्यांनी विरोध केला। शेतकऱ्यांनी संपादित जमिनीचा मोबदला मिळावा या मागणीकरता उपोषण सुरू केले आहे। लोकशाही मराठी ऐका,
पहा, जागरूक रहा.